कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी तळोजा जेलमध्ये असलेला आरोपी विशाल गवळी याने काल रात्री पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। पहाटे 3:30 वाजता टॉयलेटला गेल्याचं कारण देत त्याने टॉयलेटमध्ये टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। मात्र विशाल गवळी ह्याच्या आईने मोठे आरोप पोलीस प्रशासनावर केलेत। विशाल गवळी कधीही आत्महत्या करू शकत नाही। 8 दिवसांपूर्वीच त्याचं माझ्यासोबत फोनवर बोलणं झालं होतं। तळोजा कारागृहामध्ये त्याला त्रास दिला जात होता असा आरोप देखील विशाल गवळी ह्याच्या आईने केलाय। त्यामुळे त्याला आता मारला असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांसमोर केल्याचं देखील पाहायला मिळतंय। माझी मागणी एकच आहे, मला कानूनच्या हिसाबमध्ये माझ्या पोऱ्याचा असं हे झाले ना, म्हणजे तुमच्या हातात जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना। मग तुम्ही चार्जशीट कसं टाकलं? चार्जशीट आम्हाला नाही सांगताना, आई वडिलांना नाही सांगितलं तर चार्जशीट तुमचं पडलं मनुष्य मुलाचं, ते चार्जशीट हे केलं तुम्ही, तारीख हे केली, मग ते तारखेचा पण आम्हाला सांगितला। मी स्वतः कोर्टाला मला चालता नाही येत, मी आपण नाही, तर मी कोर्टाला गेली ना, मग तिथेशी मी इन्क्वायरी केली, तेव्हा वकील भेटला, तेव्हा वकिलांनी सांगितलं असा असा विशालचा आहे मनुष्य, चार्जशीट पण पडली ना, तारीख पण पडली मनुष्य। मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी दिली? कधी फोन आला तुम्हाला? हे फोन नाही, म्हणजे मी वकिलाच्या रांगेत गेली होती ना, वकिलाच्या जेव्हा विशाल यांनी आत्महत्या केल्याचा फोन केला ते सकाळी 7 वाजता ना, विशालनी आत्महत्या केली तर सकाळी मला 7ला फोन आला तर मी काही ओळखलं नाही। पोलीसवाली बाई बोलत होती, मग ती मला वाटलं की माझी मुलगी आहे, तर मी तिला मुली समजून मी तिला शिव घातली ना, फोन बंद करून ठेवला तर वापस फोन आला, तेव्हा मी उचलला। मग तेव्हा ती मला डायरेक्ट बोलतो तो पोलीसवाला बोलतो तुम्ही विशालची आई आहे ना? मग मी बोलली हा विशालची आई आहो अशी बोलली मी। तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं? मग तेव्हा तो डायरेक्ट बोलतो तुमच्या विशालनी फाशी घेतली, बोडी तिकडे नेली हॉस्पिटलला मनुष्यान, तुम्ही तिकडे जा म्हणून। मग बोडी आता इथंच आहे ना, मग तो खोटा का बोलला म्हणा? तर तुमची बोडी नेली मनुष्यानं, खोटा का बोलला? मग यांनी पैसे खाल्लं, राजकारण खेळल्यानी लोकांना याही पैसे खाल्लं ना, ते खाल्लं, त्यांची नावं सांगितली ना, मग यांची समधी जबान काटल यांची, मला माहिती आहे। मी अपंग आहे मगून एकदम चालती असतो ना, या लोकांना टिंग केलं असतं। सरकारकडे मागणी आहे, मला माझ्या पोऱ्याचा हिसाब पाहिजे मला।